जगातल्या एका अत्यंत शक्तिशाली, प्रगत आणि लष्करीदृष्ट्या कणखर असलेल्या छोट्याशा इस्रायलमध्ये तुम्हाला अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा ऐकू आल्या तर काय होईल? भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र आणि इस्रायलमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर आहे, पण अवघी 1 कोटी लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा चिमुकल्या देशानं आपल्या भूमीवर, मातृभूमीवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींचा एक भव्य पुतळा उभारण्याची अधिकृत घोषणा केली. पण हे काही सहज घडलेलं नाही. इस्रायल सारखा देश जो आज स्वतःच्या अस्तित्वासाठी चारी बाजूंनी लढतोय, तो अचानक शिवरायांचा पुतळा का उभारतोय? यामागं इस्रायलचं कोणतं पॉलिटिक्स आहे? इस्रायल आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांचे ऐतिहासिक संबंध काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा साम्राज्य आणि ज्यू बांधवांचा असा कोणता न सांगितलेला इतिहास आहे जो इस्रायल आज जगासमोर आणू पाहतोय? आज आपण हिस्ट्री फाइल्समध्ये हाच सगळा इतिहास साध्या सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही अजून टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी आपण शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्यानं इस्रायलनं केलेली नेमकी घोषणा काय ते समजून घेऊ. 6 जून 2026 ला म्हणजेच आपल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्यानं इस्रायलचे मुंबईतले महावाणिज्य दूत यानिव रेवाज यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. इस्रायलच्या एका प्रमुख आणि मोठ्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा भारतातच तयार केला जाणार आहे आणि तो इस्रायलमध्ये सन्मानानं पाठवला जाईल. या प्रकल्पासाठी यानिव रेवाज यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. मग फडणवीसांनीही तात्काळ या प्रस्तावाला मंजुरी देत महाराष्ट्र सरकार या ऐतिहासिक उपक्रमाला सगळं सहकार्य करेल अशी माहिती एक्सद्वारे जाहीर केली. पण इस्रायलनं हा पुतळा उभारण्याचा निर्णय का घेतला? तर यानिव रेवाज यांनी स्वतः यामागचं कारण स्पष्ट केलंय. ANI या वृत्तसंस्थेशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांचा इतिहास हा संघर्षाचा राहिलाय. जसा मराठ्यांनी आपल्या भूमीसाठी आणि स्वराज्यासाठी मोठा संघर्ष केला, तसाच लढा ज्यू बांधवांनाही आपल्या मातृभूमीसाठी द्यावा लागलाय. महाराजांचं शौर्य आणि रणनीती केवळ भारतासाठी नाही तर इस्रायलसाठी देखील प्रेरणादायी आहे. मग भारत आणि इस्रायल संबंधाचा इतिहास काय? तर आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणतीही गोष्ट उगाच घडत नाही, त्यामध्ये काहीतरी हितसंबंध दडलेले असतात. त्यासाठी आपल्याला हे सगळे हितसंबंध समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात जावं लागणार आहे. इस्रायल आणि भारताचे डिप्लोमॅटिक संबंध म्हणजे राजनैतिक संबंध हे 1992 पासून सुरू झाले. तरी 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यानं या सगळ्या संबंधांना एक नवी दिशा दिली. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संबंधांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचं डिहायफिनेशनचं धोरण स्वीकारायला सुरुवात केली इथूनच. आणि यामुळे इस्रायल सोबतचे भारताचे संबंध आणखी दृढ व्हायला सुरुवात झाली. संरक्षण आणि व्यापार क्षेत्रामध्ये भारत आणि इस्रायलची मोठी भागीदारी आहे. इस्रायलच्या शस्त्रास्त्रांचा भारत हा सगळ्यात मोठा आयातदार म्हणजे खरेदीदार देश आहे. संरक्षण व्यापार तब्बल 9 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. पण आता इस्रायलला फक्त बायर सेलर म्हणजे खरेदीदार विक्रेता या भूमिकेत अडकून राहायचं नाही. अमेरिका वगळला तर इस्रायलला जगात सध्याच्या घडीला फारसे मित्रदेश नाहीत. आणि भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात इस्रायलला भारताशी आणि विशेषतः महाराष्ट्राशी पीपल टू पीपल म्हणजे थेट जनतेसोबत कनेक्ट निर्माण करायचा आहे. पुतळा उभारणं हा इस्रायलच्या याच सॉफ्ट पॉवर कूटनीतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यातून दोन्ही देशांचे नागरिक दीर्घकाळासाठी एकमेकांशी जोडले जाणार आहेत. मग बेने इस्रायली आणि महाराष्ट्राचं ऐतिहासिक नातं काय? भारतात तर अनेक मोठमोठे इतिहास पुरुष आहेत. मग इस्रायलनं शिवरायांचा पुतळाच उभारण्याचा निर्णय का घेतला? तर याचं उत्तर आपल्याला महाराष्ट्राच्या आणि ज्यूंच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात दडलेलं सापडतं. इस्रायलच्या वाणिज्य दूतांनी आपल्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की महाराष्ट्र आणि बेने इस्रायल म्हणजे भारतीय ज्यू यांच्यातील ऐतिहासिक संबंधांमुळे हा पुतळा उभारला जातोय. तर मग हे बेने इस्रायली कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर HS केहिमर यांच्या हिस्ट्री ऑफ द बेने इस्रायली ऑफ इंडिया या पुस्तकातल्या संदर्भानुसार 2ऱ्या शतकात धार्मिक छळामुळे ज्यू बांधवांनी आपली मूळ भूमी सोडली आणि एका जहाजातून प्रवास करताना महाराष्ट्रातील कोकण किनाऱ्यावर नवगाव म्हणजे सध्याच्या मुंबईजवळ त्यांच्या जहाजाचा अपघात झाला. याच अपघातातून वाचलेले 7 पुरुष आणि 7 महिला कोकणातच स्थायिक झाले. या ज्यू बांधवांनी हळूहळू तेल काढण्याचा आणि किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला. ते शनिवारी शपाथ पाळत असत, म्हणजेच त्या दिवशी ते कोणतेही काम करत नसत. त्यामुळे स्थानिक महाराष्ट्रीयन लोकांनी त्यांना शनिवार तेली
असं नाव दिलं. त्यांनी मराठी भाषा आणि स्थानिक संस्कृती आत्मसात केली. जगभरात ज्यूंना अमानुष छळाला, धार्मिक छळाला, अँटीसेमिटिझमला सामोरं जावं लागलं, पण भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांना कधीही असा त्रास सहन करावा लागला नाही. मग हे इस्रायली सैनिक मराठा साम्राज्यामध्ये सामील कसे झाले, ही या व्हिडिओतली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दृष्टेपणाचा परिचय आपल्याला इथे येतो. छत्रपती शिवरायांनी बेने इस्रायल तरुणांच्या अंगातील जन्मजात युद्ध कौशल्य ओळखून त्यांना आपल्या सैन्यात, आरमारात म्हणजे नौदलामध्ये सामावून घेतलं होतं. जेम्स हेनरी लॉर्ड यांच्या द ज्यूज इन इंडिया अँड द ईस्ट या पुस्तकात अरुण चुरीकर नावाच्या एका ज्यू योद्ध्याचा संदर्भ आढळतो. याला मराठा नौदलात नायक, नौदल कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जमिनीही इनाम म्हणून देण्यात आल्या होत्या. एवढंच नाही तर सॅम्युअल आणि अब्राहम नावाच्या 2 ज्यू सरदारांवर देखील मराठा नौदलाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पुढे कान्होजी आंग्रे यांच्या शक्तिशाली नौदलातही बेने इस्रायली सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. संशोधक कौस्तुभ चक्रवर्ती यांच्या मते हे ज्यू सैनिक युद्ध कौशल्यात एवढे पारंगत होते की त्यांनी मराठा साम्राज्य आणि नंतरच्या काळातही लष्करी सेवेत मोठा ठसा उमटवला. 1948 मध्ये जेव्हा इस्रायल या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली तेव्हा भारतातून हे हजारो बेने इस्रायली बांधव आपल्या मातृभूमीला परतले. आजच्या घडीला इस्रायलमध्ये जवळपास 50,000 भारतीय बेने इस्रायली आढळतात. विशेष म्हणजे इस्रायलमध्ये आजही ते मराठी गाणी, भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरा मोठ्या अभिमानानं जपतात. याच ऐतिहासिक आणि भावनिक ऋणाची परतफेड म्हणून इस्रायल सरकार छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारून करतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग जगभरात शिवरायांचे पुतळे कुठकुठे आहेत? इस्रायलमध्ये उभारला जाणारा हा काही भारताबाहेरचा एकमेव पुतळा नाही. भारताच्या या सॉफ्ट पॉवरचं दर्शन आज जगभरातील 4 ते 5 प्रमुख देशांमध्ये आपल्याला घडतं. एक आहे अमेरिका. अमेरिकेच्या सॅन जोस शहरात ग्वाडालुपेश रिव्हर पार्क इथं महाराजांचा अत्यंत रुबाबदार अश्वारूढ पुतळा आहे. 1999 मध्ये पुणे आणि सॅन जोस शहरातील सिस्टर सिटी कराराअंतर्गत हा पुतळा उभारण्यात आला होता. मॉरिशस मध्ये स्थायिक असलेल्या मराठी बांधवांनी महाराष्ट्र भवन परिसरामध्ये शिवरायांचा पुतळा उभारलाय. 2023 मध्ये तिथं भव्य 12 फुटी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. युरोप आणि इतर देशांमध्ये देखील आपल्याला शिवरायांचे पुतळे आढळतात. ब्रिटिशांच्या भूमीवर म्हणजेच लंडनमध्ये, तसंच ऑस्ट्रेलियातील सिडनी, ब्रिस्बेन इथं, एवढंच नाही तर कॅनडातल्या टोरंटो आणि व्हॅन्कुव्हर या शहरांमध्ये महाराजांचे अधिकृत अर्धआकृती पुतळे उभारण्यात आलेत. थोडक्यात काय तर छत्रपती शिवाजी महाराजांना एका जाती, धर्मात, देशात मर्यादित करून चालणार नाही. ते जागतिक विचारांचे प्रतीक आहेत. शिवराय ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे. स्वराज्यासाठीचा लढा, दूरदृष्टी आणि कोणत्याही धर्माचा द्वेष न करता गुणवत्तेला दिलेलं प्राधान्य, याच गुणांमुळे आज शेकडो वर्षानंतर देखील इस्रायल सारख्या कणखर देशालाही शिवछत्रपतींसमोर नतमस्तक व्हावं लागतंय. यातच सारं काही आलं. सध्या आपल्याकडे बेकायदेशीरपणे रात्रीतून शिवछत्रपतींचे पुतळे उभारण्याचं टेंडर काढलं जाते. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे गुत्ते घेतले जात आहेत. त्याचवेळी शिवछत्रपतींच्या कार्याला इस्रायलनं केलेला हा मुजरा आपल्या सगळ्यांना नव्यानं विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. पण तुम्हाला काय वाटतं, इस्रायलनं हा पुतळा का उभारला असेल? छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला कोणती गोष्ट भावते? शिवरायांच्या नावानं दुकान मांडलेल्यांना यातून कोणती चपराक मिळाली? कमेंट करून तुमची मतं आवर्जून सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळांना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर देखील फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.